नमस्कार, आपण पाहता जनशिवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड. आज दिनांक 18/6/2025 रोजी मानसी तांडा येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेअंतर्गत महिला शेतीशाळा संपन्न. या कार्यशाळेमध्ये होस्ट फार्मरला 22 किलो सोयाबीन बियाणे व 1 किलो तूर बियाणे, 1 किलो ट्रायकोडर्मा 250 मिली, जीवाणुसंघ BBF व पेरणी करण्यासाठी देण्यात आले. शेतीशाळेमध्ये बीज प्रक्रिया व घरच्या घरी बियाणे उगम क्षमता तपासणी प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. आणि यावेळेस शेतकऱ्यांना खंदारे मॅडम यांनी चांगल्या प्रकारे कार्यशाळेमध्ये महिलाची आणि पुरुषाची जमाव पाहून त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून त्यांचा मनाचा उंचाक गाठला. आणि शेती करते वेळेस कशा स्वरूपानं केल्यावर आपले फायदे होते आणि रोग किंवा इतर जीवाणू जर शेतीमध्ये आल्यास त्यांची नुकसान आपल्या पिकावर कशा संदर्भात होते आणि शेती जर आपण बौद्धिक विचारांना जर केली तर शेतीमध्ये फायदे होते असे विचार मांडून त्यांनी महिलांना व पुरुषांना बियाणे वाटप करून देण्यात आले. आणि ही कार्यशाळा अतिशय चांगल्या प्रकारे घेण्यात आली. यावेळी उपस्थिती तालुका कृषी अधिकारी श्री निमोड साहेब, मंडळ कृषी अधिकारी श्री मामिडवार साहेब व उपकृषी अधिकारी श्री डवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कृषी अधिकारी सौ ST खंदारे यांनी मार्गदर्शन सर्व शेतकऱ्यांना करून या कार्यशाळेमधून खरोखरच जागरूक आणि प्रॅक्टिकल हे नॉलेज देऊन त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बुद्धींचा उच्चांक वाढवण्यामध्ये खंदारे मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन करून ही प्रत्यक्षात कार्यशाळा संपन्न झाली. आपण पाहत राहा जनशिवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, वंदे मातरम. जय हिंद.